एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स. तर डिफरंट फूड कॉम्पोनंट्सपासून आपण एनर्जी कशा पद्धतीने फॉर्म्स होते ते आपण आधीच बघितलं. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला इट इज अ रिच सोर्स ऑफ एनर्जी. कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी ही मिळते. आता एक्सेसचं जे काही बॉडीमध्ये ह्युमन बॉडीमध्ये एक्सेसचं जे काही कार्बोहायड्रेट्स आहे, एक्सेस कार्बोहायड्रेट्स आर स्टोर इन लिव्हर्स अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. तर एक्सेसचं बॉडीमध्ये असणारं जे कार्बोहायड्रेट्स आहे ते कुठे स्टोअर होतं, लिव्हरमध्ये होतं आणि मसल्समध्ये स्टोअर होतं. पण कोणत्या फॉर्ममध्ये होतं, ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये होत असतं. तसंच प्रोटीन्स आपण जर बघितलं, प्रोटीन्स आर मेडअप ऑफ, इट इज अ लॉंग चेन ऑफ अमिनो ॲसिड्स. प्रोटीन्स आर प्रोटीन मॉलिक्युल्स, इट इज अ मॅक्रो मॉलिक्यूल. प्रोटीन हा अतिशय मॅक्रो मॉलिक्युल्स आहे. इट इज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन्स. व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोटीन्स आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडीज. तर या प्रोटीन्स हे इट इज मेडअप ऑफ मेनी अमिनो ॲसिड्स आर बाइंडिंग टुगेदर्स टू फॉर्म अ लॉंग चेन ऑफ प्रोटीन. तर यामध्ये ॲमिनो ॲसिडची जी काही लॉंग चेन असते त्यापासून आपल्याला प्रोटीन हे फॉर्म होत असतं. फर्स्ट क्लास प्रोटीन्स आर टू टाइप्स, फर्स्ट क्लास प्रोटीन अँड सेकंड क्लास प्रोटीन. द ओरिजिन ऑफ ॲनिमल प्रोटीन, ओरिजिन ऑफ ॲनिमल प्रोटीन इज कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. तर ॲनिमलच्या ओरिजिनपासून म्हणजे जे आपण ॲनिमल्स जर खाल्ले तर ॲनिमल्सपासून आपल्याला फर्स्ट क्लास प्रोटीन हे मिळत असतं. आणि सेकंड क्लास प्रोटीन आपल्याला व्हेजिटेबल्स असेल, फ्रूट्स असेल त्यापासून आपल्याला मिळत असतं. तर प्रोटीन्स इट इज अ लॉंग चेन ऑफ अमिनो ॲसिड्स. 1 पर ग्रॅम प्रोटीन, एका ग्रॅम प्रोटीनपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी ही मिळत असते. 4 किलो कॅलरी ऑप्टेन फ्रॉम पर ग्रॅम प्रोटीन. एका प्रोटीनपासून या पद्धतीने आपल्याला 4 किलो कॅलरी ही मिळत असते. मग कार्बोहायड्रेट्स जर नसेल तर फॅट्सपासून आपल्याला जास्त मिळते. मात्र प्रोटीनचं जर बघितलं तर प्रोटीनचं कन्व्हर्शन डायरेक्टली प्रोटीन हे ॲब्सॉर्ब होत नाही. तर प्रोटीनचं कन्व्हर्शन हे ॲमिनो ॲसिडमध्ये होतं आणि ॲमिनो ॲसिड्स आर डायजेस्टेड फ्रॉम द व्हेरियस सेल्स थ्रू ट्रान्सपोर्टेड व्हेरियस सेल्स थ्रू ब्लडच्या साहाय्याने ते व्हेरियस सेल्समध्ये पाठवलं जातं. तर ॲमिनो ॲसिड्स जे काही तयार झालेलं असतं त्याचं प्रोटीन्स आर डायजेस्टेड्स and converted into amino acids, and these amino acids are transported via blood through each cell. प्रत्येक सेलपर्यंत पोचवलं जातं आणि प्रत्येक सेलपर्यंत ॲमिनो ॲसिड्स हे ॲब्सॉर्ब होतं आणि ॲब्सॉर्ब झाल्यानंतर त्याच ॲमिनो ॲसिडपासून व्हेरियस टाईप्स ऑफ सेल्स आर प्रोड्यूस, व्हेरियस टाईप्स ऑफ एन्झाईम्स आर प्रोड्यूस, व्हेरियस टाईप्स ऑफ ऑर्गन्स आर ऑल्सो प्रोड्यूस फ्रॉम दीज ॲमिनो ॲसिड्स. तर ॲमिनो ॲसिड्स हे जे काही आहे, दीज ॲमिनो ॲसिड्स वेन सप्लाय टू द स्किन, जेव्हा ॲमिनो ॲसिड आपण स्किनला सप्लाय करतो तेव्हा आपल्याला मेलेनिन अँड केरेटिन हे प्रोटीन हे मिळत असतं. तर फॉर एक्झाम्पल स्किनमध्ये जे काही प्रोटीन असतं ते मेलॅनिन असतं. मेलॅनिनचं प्रमाण हे कमी जास्त झालं, रेशो हा कमी जास्त झाला तर त्याच्यावरून आपल्याला ब्लॅक कलर, मेलॅनिन जास्त असेल तर आपल्याला ब्लॅक कलर हा येत असतो ह्युमन बिंग्समध्ये. आणि ब्लॅक कलर्स आर ट्रॅप सोलर अल्ट्राव्हायोलेट रेजला काय करतो, तो अडवतो. तर या पद्धतीने स्किनमध्ये मेलॅनिन अँड केरेटिन आपल्या हेअरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असतं. तर केरेटिनमध्ये हेअरमध्ये कोणतं प्रोटीन असतं तर केरेटिन असतं आणि स्किनमध्ये मेलॅनिन असतं. तर हेअरच्या स्किनमध्ये केरेटिन असतं. ॲमिनो ॲसिड सप्लाय टू द स्किन, मेलॅनिन अँड केरेटिन प्रोटीन्स आर प्रोड्यूस. वेन ॲमिनो ॲसिड सप्लायज टू ब्लडला ॲमिनो ॲसिड सप्लाय केलं तर त्यामध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज तयार होत असतात. व्हॉट इज मीन बाय हिमोग्लोबिन, तर हिमोग्लोबिन हे आपल्या RBCजमध्ये प्रेझेंट असतं. हिमोग्लोबिनचं जर फंक्शन्स बघितलं तर हिमोग्लोबिनला ऑक्सिजन कॅरियर असं म्हणतात. तर तो ऑक्सिजन
प्रत्येक सेलला ऑक्सिजन पुरवण्याचं कार्य हे हिमोग्लोबिनचं आहे. त्याच पद्धतीने अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये सपोज एखाद्या वेळेस व्हेरियस सिस्टीम्स थ्रू एखादा ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम्स गेला तर त्यापासून आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ डिसीजेस होत असतात. तर ते डिसीजेस होऊ नयेत म्हणून आपल्या शरीरामध्ये तेव्हा अँटीबॉडीज या तयार होत असतात. तर हे सुद्धा ॲमिनो ॲसिड जेव्हा ब्लडमध्ये ॲमिनो ॲसिडचं सप्लाय होतो तेव्हा अँटीबॉडीजसुद्धा तयार होतात. फॉर एक्झाम्पल करोना व्हायरस साठी आपण जर बघितलं तर त्या अँटीबॉडीज तयार होत असतात, लक्षात घ्या. तर अँटीबॉडीज तयार व्हायला उशीर लागत असतो. त्याच पद्धतीने ॲमिनो ॲसिड वेन सप्लायज टू द मसल्स, तर मसल्समध्ये ॲक्टिन अँड मायोसिन नावाचे फ्लेक्झिबल प्रोटीन हे तयार होतात. तर मसल्स जे काही आहेत आपले मसल्स हे ॲक्टिवेट होण्यासाठी किंवा त्यांची मूवमेंट होण्यासाठी फ्लेक्झिबल प्रोटीन हे आवश्यकता असते. अशा वेळेला मसल्समध्ये ॲक्टिन अँड मायोसिन नावाचं प्रोटीन हे असतं. वेन ॲमिनो ॲसिड्स आर सप्लाय टू पिट्युटरी ग्लँड्स, पिट्युटरी ग्लँडचा डिटेल स्टडी आपण 9th स्टँडर्डमध्ये अभ्यासलेला आहे. वेन ॲमिनो ॲसिड सप्लायज टू पिट्युटरी ग्लँड्स, various hormones are produced like male reproductive hormones, female reproductive hormones are produced, estrogen, testosterone, अल्डेसॉन. तर या पद्धतीने पिट्युटरी ग्लँड्स जे काही आहेत अँड्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन असे पिट्युटरी ग्लँड्समध्ये व्हेरियस हॉर्मोन्स हे प्रोड्यूस होत असतात. वेन ॲमिनो ॲसिड सप्लायज टू पँक्रियाज, पँक्रियाजमध्ये जेव्हा सप्लाय होतं तेव्हा पँक्रियाटिक ज्यूस हे तयार होतात. तर आणि या पँक्रियाटिक ज्यूसमध्ये हॉर्मोन्स पण सिक्रेशन होतात, हॉर्मोन्स पण प्रोडक्शन होतं, हॉर्मोनचं पण आणि एन्झाईम्स पण प्रोडक्शन होतो. मग कोणत्या प्रकारचे हॉर्मोन्स? इन्सुलिन नावाचं जे काही हॉर्मोन्स आहे तो इन्सुलिन हा हॉर्मोन्स प्रोड्यूस होत असतो किंवा फॉर्म होत असतो. इन्सुलिनचं फंक्शन्स कंट्रोल शुगर. तर हे तुम्हाला माहिती आहे की इन्सुलिन हे शुगर कंट्रोल करणारा हॉर्मोन्स आहे. पँक्रियामध्ये ट्रिप्सिन नावाचा पुन्हा हा एन्झाईम्स हा तयार होत असतो. तर या पद्धतीने ट्रिप्सिन अँड इन्सुलिन इट इज ऑप्टेन इन द पँक्रियाज वेन ॲमिनो ॲसिड सप्लायज टू पँक्रियाज. वेन ॲमिनो ॲसिड सप्लायज टू सेल्स, व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन्स आर प्रोड्यूस, व्हेरियस एन्झाईम्स आर प्रोड्यूस. तर याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ एन्झाईम्स आर ऑल्सो प्रोड्यूस. सेल मेम्ब्रेन ही तयार होत असते. सेल मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनसुद्धा याच्यामध्ये तयार होत असते. तर ॲमिनो ॲसिडचं जेव्हा सप्लाय ही सेल्सला होते तर सेल्समधले काही ऑर्गन्स हे प्रोड्यूस होण्यासाठी, ऑप्टेन होण्यासाठी, फॉर्म होण्यासाठी, सेल्स फॉर्म होण्यासाठी त्याची मदत होत असते प्रोटीनची. व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेनमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ जे प्रोटीन्स आहेत त्यासाठी व्हेरियस एन्झाईम्स प्रोड्यूस होण्यासाठी. वेन ॲमिनो ॲसिड सप्लायज टू बोन्स, तर बोन्समध्ये इट इज ओन्ली वन टाईप ऑफ प्रोटीन, ऑसिन नावाचं प्रोटीन हे असतं बोन्समध्ये, ते तयार होत असतं. म्हणजेच काय की हे जे काही प्रोटीन आहे, प्रोटीन आपण कन्झ्युम केल्यानंतर डायरेक्टली प्रोटीनचं डायजेशन होत नाही, तर त्याचं कन्व्हर्शन हे कशामध्ये होतं? ॲमिनो ॲसिडमध्ये होतं. आणि हे ॲमिनो ॲसिड हे ॲब्सॉर्ब केलं जातं व्हाया ब्लड थ्रू ईच सेलपर्यंत पाठवलं जातं बॉडीमध्ये, ते ॲब्सॉर्ब होत असतं आणि मग त्याच ॲमिनो ॲसिडपासून आपल्या बॉडीमध्ये डिफरंट याच्यामध्ये हे तयार होत असतं. डिफरंट ऑर्गन्स किंवा डिफरंट सेल्स तयार होण्यासाठी या प्रोटीनचा यूज होतो. तर या पद्धतीने आणि जे एक्सेसचं प्रोटीन हे जे तयार झालेलं असतं तर असं कुठेही ते ॲक्युम्युलेट होत नाही, लाईक कार्बोहायड्रेट्स, लाईक फॅट्स. तर याच्यामध्ये जे एक्सेसचं प्रोटीन असतं, एक्सेसच्या प्रोटीन आर कन्वर्टेड इंटू अमोनिया अँड दे आर आउट ऑफ द बॉडी थ्रू युरिन थ्रू ते निघून जात असतं. तर या पद्धतीने प्रोटीन्स आपण बघितलं. प्रोटीन्स प्रोटीन्स हे इथे आपलं कंप्लीट झालेलं आहे. नंतरचा न्यूट्रिएंट्स आहे फॅट्स. तर आपल्याला जेव्हा आपण एखादा फास्ट करतो किंवा हंग्री होतो तेव्हा आपल्याला
कार्बोहायड्रेट्स नसेल आपल्या शरीरात तेव्हा आपल्याला फॅट्स हे मदत करत असतं. एनर्जी प्रोडक्शनसाठी फॅट्स हे मदत करतं. तर फॅट्समध्ये जर बघितलं 1 पर ग्रॅम ऑफ फॅट्सला दुसरं नाव लिपिड्स, फॅट्सला लिपिडसुद्धा म्हणतात. फॅट्स इज अ मॅक्रो मॉलिक्यूल. फॅट्स हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे. तर यामध्ये फॅट्सचा स्मॉल मॉलिक्युल्स आपण जर बघितलं, फॅट्स आर ब्रोकन डाऊन. तर वेन फॅट्स आर ब्रोकन इट इज स्मॉल अमाऊंट स्मॉल मॉलिक्युल्स आर प्रोड्यूस. दिस मॉलिक्युल्स आर कॉल्ड फॅटी ॲसिड्स. तर फॅट्सपासून फॅटी ॲसिड्स तयार होतात आणि 1 फॅटी ॲसिड्सपासून किंवा आपण 1 ग्रॅम ऑफ फॅटी ॲसिड्स घेतलं किंवा लिपिड्स घेतलं तर 1 ग्रॅम ऑफ लिपिड्सपासून आपल्याला 9 किलो कॅलरी हे एनर्जी ही मिळत असते. तर एका 1 किलोग्रॅम किंवा यामध्ये पर ग्रॅम आपण म्हटलं तर पर ग्रॅमपासून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढं एनर्जी आपल्याला फॅट्सपासून मिळत असते. फॅट्स इट इज अ केमिकल बॉन्ड बिटवीन स्पेसिफिक. फॅट्समध्ये स्पेसिफिक असा केमिकल बॉन्ड असतो. मग तो कोणामध्ये असतो? बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल्स. स्पेशल टाईप ऑफ अल्कोहोल त्याच्यामध्ये असतं. तर केमिकल बॉन्ड मिळून तो फॅट्स हा तयार झालेला आहे. स्पेसिफिक असा केमिकल बॉन्ड आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कशामध्ये? फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल्समध्ये त्या मिळून फॅट्स हे तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने फॅट्स आपण बघितले तर फंक्शन्स जर बघितले फॅट्सचे तर फॅटचे फंक्शन्स आहे फॅटी ॲसिड्स डिफरंट सेल्स प्रोड्यूस होण्यासाठी फॅटी ॲसिड्स हे मदत करत असतं. लक्षात घ्या. तर डिफरंट सेल्स प्रोड्यूस होण्यासाठी प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोड्यूस होण्यासाठी जे फॉस्फोलिपिड्स हे तयार झालेलं असतं. या लिपिडचं जर फंक्शन्स आपण अभ्यासलं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोड्यूस होण्यासाठी फॉर्म होण्यासाठी लिपिड्स हा हेल्प्स करत असतो. त्याच पद्धतीने प्रोड्युसिंग व्हेरियस टाईप्स ऑफ हॉर्मोन्स लाईक इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन, अल्डोजेन. तर हे जे काही हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये सिक्रिशन होतात ते कशामुळे? फॅट्समुळे होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉईजला शेव येत असते तर या पद्धतीने फॅट्सचं हे सर्व कन्व्हर्शन फॅटचं ते फंक्शन्स आहे. त्याच पद्धतीने कवरिंग ऑफ ॲक्झॉन. आता ॲक्झॉन हे जर बघितलं तर ॲक्झॉन हे कशामध्ये? ॲक्झॉन हा पार्ट कसला आहे? नर्व सेल्सचा आहे, न्यूरॉन्सचा आहे. तर ॲक्झॉनच्या कवरिंगसाठी सुद्धा फॅट्स हे मदत करत असतं. तर हे असे फॅट्सचे फंक्शन्स हे तुम्हाला दिलेले आहेत. पुढचा न्यूट्रियंट्स आहे विटॅमिन्स. तर विटॅमिन्स जर बघितले तर आपण 5 टाईप्स ऑफ विटॅमिन्स याच्यामध्ये ए बी सी डी ई अँड के हे जे काही विटॅमिन्स आहेत तर हे सगळे विटॅमिन्सचे टाईप्स आहेत. या विटॅमिनच्या याच्यामध्ये जर बघितलं विटॅमिन बी, विटॅमिन सी, ए, डी, ए, ई, के हे सगळे तुम्ही विटॅमिन्स प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये त्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. विटॅमिन बी अँड विटॅमिन सी आर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. तर हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत. ते वॉटरमध्ये सोल्युबल होतात म्हणजेच विरघळतात, द्रावणीय आहेत. मात्र विटॅमिन ए, डी, ई अँड के हे जे विटॅमिन्स आहेत तर हे विटॅमिन्स वॉटर सोल्युबल नाही आहेत, हे फॅट सोल्युबल आहेत. तर हे फॅटमध्ये सोल्युबल होतात. इन प्रिव्हियस टॉपिक ग्लायकोलिसिस आपण जो अभ्यासला त्या ग्लायकोलिसिसमध्ये वी हॅड स्टडीड ग्लायकोलिसिस, द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस, FADH2 अँड NADH2 मॉलिक्युल्स आर फॉर्म. तर FADH2 हे नेमकं आहे काय? तर FADH2 हे विटॅमिन B2 आहे. विटॅमिन B2 आहे. तर त्याला रायबोफ्लेविन असं म्हणतात. विटॅमिन B2ला रायबोफ्लेविन किंवा FADH2चंच नाव हे रायबोफ्लेविन आहे. आणि सेकंड जे काही आहे NADH2 इज ऑल्सो विटॅमिन B5. विटॅमिन B5 हे NADH2 आहे. त्याला निकोटीन अमाइड असं म्हणतात. तर हे या पद्धतीने आपण विटॅमिन्स हे 4th न्यूट्रियंट्स अभ्यासलं. तसेच आपण फायबर हे 5th न्यूट्रियंट्स आहे. फायबर इट इज ऑल्सो न्यूट्रियंट. Why it is also nutrient? Because it helps digestion and digestions
ऑफ अदर सबस्टन्सेस. तर फायबर्स जे काही आहे, फायबर्समुळे जे आपण सबस्टन्स असतात आपल्या बॉडीमध्ये तयार झालेले वेस्ट प्रॉडक्ट्स किंवा युजफुल नसलेले सबस्टन्सेस जेव्हा बॉडीमध्ये तयार होतात तेव्हा काय होतं, वेस्ट प्रॉडक्ट्स हे बाहेर काढण्यासाठी आपल्याला फायबर्स हे मदत करत असतात. फायबर इज नॉट ॲब्सॉर्ब इन बॉडी. फायबरचं कोणत्याही प्रकारे बॉडीमध्ये ॲब्सॉर्प्शन होत नाही. मात्र फायबर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट्स बिकॉज इट हेल्प्स डायजेशन अँड इजेशन्स ऑफ अदर सबस्टन्सेस, अदर वेस्ट प्रॉडक्ट्स और अदर वेस्ट सबस्टन्सेस. म्हणून फायबर्स इट इज ऑल्सो न्यूट्रिएंट्स. नेक्स्ट न्यूट्रिएंट्स आहे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. इट इज कॉल्ड एज वॉटर. Water molecule or water is essential nutrients because of in our body 65 to 75% water is present in our body. And in cell बॉडीमध्ये ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये 65 to 70% वॉटर हे असतं. आणि इन सेल कंटेन 70% वॉटर. तर सेल्समध्ये each cell कंटेन 70% वॉटर. अँड इन सेलमध्ये जर आपण बघितलं तर ते किती असतं, 70% असतं. अँड ब्लडमध्ये ब्लड निर्माण होण्यासाठी आपल्याला वॉटर इट इज अ इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. तर कोणत्याही बॉडीचं फंक्शन्स होण्यासाठी आपल्याला वॉटरची जास्तीत जास्त आवश्यकता असते. कारण जर आपण बघितलं बॉडीमध्ये 65 to 75% वॉटर हे असलं पाहिजे. तर ब्लडमध्ये जे ब्लड प्लाझ्मा आहे, ब्लड प्लाझ्मा कंटेन 90% ऑफ वॉटर. ब्लड हे वॉटरच्या व्यतिरिक्त वॉटर नसेल तर ब्लड प्लाझ्मा हे निर्माण होणार नाही. तर ब्लड प्लाझ्मा कंटेन 90% ऑफ वॉटर. सो वॉटर इज अ इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. लॉस ऑफ वॉटर, जेव्हा वॉटर आपल्या बॉडीमध्ये कमी झालं तर काही त्याचे जे काही फंक्शन्स आहेत बॉडीमध्ये, जे काही डिफरंट फंक्शन्स हे डिफरंट सिस्टीम्स ह्या करत असतात तर त्या होणार नाहीत आणि ते फंक्शन्स हे डिस्टर्ब होणार. डिस्टर्ब झाल्यामुळे सेल ही डिस्ट्रॉय होणार, लक्षात घ्या. सो वॉटर इज अ इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. तर वॉटर हे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहे. या पद्धतीने कार्बोहायड्रेट्स आपण बघितलं, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, नंतर फायबर्स अँड वॉटर. इट इज अ न्यूट्रिएंट्स पार्ट्स अँड ऑल पार्ट्स फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स हे जे काही आहेत ऑल पार्ट्सपासून मेकिंग एनर्जी. या सर्व पार्ट्सपासून आपण एनर्जी ही तयार करत असतो. तर या पद्धतीने एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स आपण बघितले. याच्यामध्ये प्रोटीन्स हे प्रोटीनचं डीपली जर बघितलं, प्रोटीन्स इट इज अ ॲमिनो ॲसिड्स चेन. तर यामध्ये ही डायग्रॅम तुम्हाला एक्झामसाठी येऊ शकते. सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. पुढची लाईफ प्रोसेस आपण अभ्यासतोय, सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. लाईफ प्रोसेसेसमध्ये फर्स्ट आपण रेस्पिरेशन अभ्यासली. न्यूट्रिशन सिस्टीम, तुम्हाला न्यूट्रिशन सिस्टीम नव्हती दिलेली, ही प्रोसेस नव्हती दिलेली, मात्र त्याच्यामधले न्यूट्रिएंट्स आपण अभ्यासले. नंतर आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस आपण बघणार आहोत ती म्हणजे सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. सेल डिव्हिजन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द सेल अँड ह्युमन बिंग्स. तर ह्युमन बिंग्स ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सेल डिव्हिजन ही जी काही प्रॉपर्टी आहे ही अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे सेलची आणि सर्व ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमची सुद्धा. तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये इट इज ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्सपासून तयार झालेले. आणि या सेलमध्ये जेव्हा डिव्हिजन होते, सेल ही डिवाईड होत असते वेगवेगळ्या फेजेसमध्ये, ते आपण आता बघणार आहोत. तर यामध्ये सेल डिव्हिजन ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे सेलची. आणि त्याच पद्धतीने ड्यू टू दिस प्रॉपर्टी, या प्रॉपर्टीजमुळे अ न्यू ऑर्गॅनिझम्स इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. तर या प्रॉपर्टीजमुळे न्यू ऑर्गॅनिझम्स हा फॉर्म होतो एक्झिस्टिंग वनपासून. सेल डिव्हिजन्स आर ऑफ 2 टाईप्स. याचे 2 टाईप्स आहेत.
मायटोसिस अँड मिओसिस. सेल डिव्हिजनचे 2 टाईप्स आहेत, मायटोसिस अँड मिओसिस. बिफोर द स्टार्टिंग ऑफ मायटोसिस सुरू होण्याच्या आधी आपल्याला सेल ऑर्गनायझेशन, सेल स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन्स आपण अभ्यासणार आहोत. तर सेल स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन्स तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये अभ्यासलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सेल स्ट्रक्चर कसं असतं, तर त्यासाठी या पद्धतीने सेलचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन आपण जर बघितलं डिवायडिंग सेलचं, तर या पद्धतीने ते असतं. तर ही एक सेल आहे. या सेलमध्ये फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे. या सेलमध्ये जर बघितलं आपण, हे न्यूक्लियस आहे किंवा त्याला आपण सेंट्रोसोम असं म्हणतो. या न्यूक्लियसमध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत. हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर त्याला क्रोमॅटिन थ्रेड असं म्हणतात. तर क्रोमॅटिन थ्रेड किंवा क्रोमॅटिन नेटवर्क ते आहे. तर आपण याला डायरेक्टली DNA म्हणू शकत नाही. डायरेक्टली DNA का म्हणू शकत नाही, कारण हे एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, मात्र ते कशाचं आहे, क्रोमॅटिन नेटवर्क आहे. तर ही जी काही मायटोसिस, बिफोर द मायटोसिस टॉपिक आपण बघणार आहोत, त्याच्या आधी आपल्याला इंटरफेजमधून ती सेल जात असते. मायटोसिस सुरू होण्याच्या आधी ती सेलला कुठून जावं लागते, कुठून आलेली असते ती इंटरफेजमध्ये. कारण इंटरफेजमध्ये त्या सेलची ग्रो होत असते. फॉर एक्झाम्पल जेव्हा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ह्युमन बिंगचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा जन्माला येतो एखादा, तेव्हा ते छोटूसं बाळ असतं आणि त्या बाळाचं अगदी मोठा ह्युमन बिंग्स, एक मानव तयार होण्यासाठी त्याची काय होत असते, ग्रोथ होत असते. मग ती ग्रोथ कुठे होते, तर त्या इंटरफेजमध्ये होत असते, लक्षात घ्या. आणि ही जी इंटरफेज आहे त्यासाठी आपल्याला सेलचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन या पद्धतीने असतं आणि त्याला इंटरफेज आपण असं म्हणतो. कारण सेल डिवाईड होण्याच्या आधी ती ग्रो होत असते आणि ग्रो होण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही नेटवर्क असतं तर ते या पद्धतीने क्रोमॅटिन थ्रेड्स असतात. हे सेंट्रोसोम असतं किंवा आपण त्याला न्यूक्लियससुद्धा म्हणतो. हे सेलचं स्ट्रक्चर आहे. देर आर 2 टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. फर्स्ट मायटोसिस अँड सेकंड मिओसिस. तर आपण मायटोसिस आपण बघणार आहोत. त्याच्या आधी आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन्स हे आपण अभ्यासलं. इंटरफेज, तर सेलमध्ये इच सेल्स कंटेन न्यूक्लियस and all other cell organelles are present in cell. Mitosis, before cell division, in mitosis chromosomes are present in nucleus of the cell. तर सेलच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोसोम्स हे प्रेझेंट असतात. क्रोमोसोम्स नंबर्स इज डबल. सेल डिव्हिजन होण्याच्या वेळेला मायटोसिसमध्ये क्रोमोसोम्स काय होतात, डबल होतात. क्रोमोसोम्स नंबर्स आर डबल आणि क्रोमोसोम्स नंबर डबल झाल्यामुळे फॉर एक्झाम्पल डिप्लॉईड क्रोमोसोम्स असेल तर डिप्लॉईड क्रोमोसोम्स असेल तर डबल झाल्यामुळे टेट्राईड होतात ते या पद्धतीने. तसंच सिंगल क्रोमोसोम्स आणि पेअर ऑफ क्रोमोसोम्स याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सिंगल क्रोमोसोम्स हे डायग्रॅम दिलेली आहे आणि त्याला लेबलिंग करायला सांगितले. तर या पद्धतीने हा सिंगल क्रोमोसोम आहे. या सिंगल क्रोमोसोम्समध्ये या पद्धतीने ही फर्स्ट पी आर्म आहे. पी आर्म, क्यू आर्म मध्ये सेंट्रोमियर, सेंटरला सेंट्रोमियर असतं. सिंगल क्रोमोसोमची ही डायग्रॅम आहे. आणि त्याच पद्धतीने इथे या पद्धतीने DNA हा दाखवलेला आहे. तर ही क्रोमोसोमचं एक स्ट्रक्चर आहे, मात्र ते सिंगल क्रोमोसोमचं स्ट्रक्चर आहे. तर आपण मायटोसिस, अ पेअर ऑफ ईच टाईप ऑफ क्रोमोसोम्स इज प्रेझेंट डिप्लॉईड. पेअरमध्ये असतील तर ते कसे असतात, डिप्लॉईड असतात. अँड अ सिंगल क्रोमोसोम्स आर हॅप्लॉईड. सिंगल क्रोमोसोमचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ते कसं असतं, हॅप्लॉईड असतं. तर मायटोसिसमध्ये मायटोसिस ऑक्युअर्स 2 टाईप्स ऑफ सेल्स, सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स. मायटोसिस हे सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्समध्ये घडत असतं. मिओसिस ऑक्युअर्स ओन्ली जर्म सेल्स. जर्म सेल्स गमीट फॉर्मेशन होतात जर्म सेल्समध्ये.
म्हणजेच काय की मायटॉसिस जर बघितलं आपण तर मायटॉसिस हे सोमॅटिक सेल्समध्ये आणि स्टेम सेल्समध्ये घडून येत असतं. मायटॉसिस ऑक्युअर्स सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स. मायटॉसिस कंटेन 2 phases, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. मायटॉसिस होत असताना, सेलचं डिव्हिजन होत असताना मायटॉसिस आपण बघतोय. मायटॉसिस ऑक्युअर्स 2 phases. मायटॉसिस कंटेन 2 phases, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मीन्स न्यूक्लिअर डिव्हिजन. कायनेसिसमध्ये काय होतं, न्यूक्लिअरचं डिव्हिजन होत असतं. न्यूक्लिअरचं डिव्हिजन होतं आणि पूर्ण न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यावर नंतर सायटोकायनेसिस हे होत असतं. मग सायटोकायनेसिस म्हणजे काय की सेलचं स्ट्रक्चर तुम्ही अभ्यासलेलं आहे. त्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये जे सायटोप्लाझम असतं, मग पूर्ण न्यूक्लिअर डिव्हिजन संपल्यानंतर सायटोकायनेसिसची सुरुवात होते. बिफोर cytokinesis, karyokinesis when completed, then after cytokinesis starts. तर यामध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. सायटोप्लाझम इट इज अ ज्यूस लाईक स्ट्रक्चर. सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, तर त्याला म्हणतात सायटोप्लाझमचं डिव्हिजनला म्हणतात सायटोकायनेसिस. कायनेसिस म्हणजे ब्रेकडाऊन किंवा तुकडे होणे. अँड कॅरिओकायनेसिस मीन्स न्यूक्लिअर डिव्हिजन. न्यूक्लिअरचं डिव्हिजन होतं. सेलचं स्ट्रक्चर आपण बघितलं तर या पद्धतीने मायटॉसिस हे सुरू होण्याच्या आधी सेल ही इंटरफेजमधून आलेली असते. म्हणजे तिची पूर्णपणे ग्रोथ झालेली असते आणि ग्रोथ झाल्यानंतर ती कुठे कॅरिओकायनेसिसमध्ये येते. आणि कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअरचं डिव्हिजन. कॅरिओकायनेसिस इट इज ऑल्सो कॅरिओकायनेसिस कंटेन 4 phases. 4 phases. First phase, prophase. Second phase, metaphase. Third, anaphase. And fourth, telophase. तर सेल याच प्रत्येक फेजमध्ये जात असते. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टीलोफेज. कॅरिओकायनेसिस कंटेन्स कॅरिओकायनेसिस किती फेजमध्ये जाते? प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टीलोफेज. अशा मायटॉसिसमध्ये कॅरिओकायनेसिस होत असताना या 4 phases ह्या आढळून येतात. तर ह्या 4 phases कंप्लीट झाल्यावर मग सायटोकायनेसिसला सुरुवात होते.